नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। विनय कोरेंचा कट शिजतोय आणि राजकीय जाणकारांना वास येतोय। खरं ते शीर्षकातून तुम्हाला काहीतरी असं वेगळं वाटत असेल की विनय कोरे नेमका कोणता कट करायला लागलेत। विनय कोरे हे राजकीय असं व्यक्तिमत्व आहे की ते कोणताही कट करत नाही। ते शांतपणानं अगदी जशी वेळ येईल त्याप्रमाणे ते नेहमी राजकीय पावलं टाकत असतात। एक जुना प्रसंग आठवतो। तसं पाहता विनय कोरे आणि राष्ट्रवादी, शरद पवारांचे राष्ट्रवादी यांचे सलोख्याचे संबंध होते। त्यातूनच काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळालं होतं। या विनय कोरेंनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक योजना पुढे आणल्या होत्या। त्यापैकीच ऐकिवत असणारी एक योजना म्हणजे जो बोरपाड्याचा घाट आहे त्या ठिकाणी त्यांना पाणी साठवणुकीसाठी एक धरण बांधायचं होतं आणि ते जर धरण झालं असतं तर बोरपाड्यापासून पंचक्रोशीत बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मिटणार होता। पिण्याचे पाणी असो अगर शेतीसाठी असो। आणि ही जेव्हा योजना त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादीचे जे मंत्री होते शरद पवारांबरोबर 2 नंबरचे म्हणून त्यांना स्थान होतं ते अजित पवार यांच्याशी त्या विषयावरून काहीच कोरेंचं बिनसल्याचं त्यावेळी सांगितलं जायचं। आणि ते बिनसायचं कारण म्हणजे अजित पवार यांनी कोरेंना अट्ट घातली होती की तुम्ही जनसुराज्य राष्ट्रवादीमध्ये विलीन करा। खरं तर कोरेंना जो पक्ष आपण स्थापन केलाय तो कोणत्याही पक्षात विलीन करायचा नव्हता। त्यांना आपल्या पक्षाचं अस्तित्व हे स्वतंत्रच ठेवायचं होतं आणि आजपर्यंत त्यांनी ठेवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा त्यांना तशी ऑफर होती की जनसुराज्य भारतीय जनता पक्षात विलीन करा, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सक्रिय राजकारण हाती घ्या, पश्चिम महाराष्ट्र हळूहळू महाराष्ट्र सुद्धा सांभाळा। पण विनय कोरेंना ते नको आहे। त्यांना आपला पक्षच सांभाळायचा आहे आणि तो वाढवायचा आहे। त्या दृष्टीनं विनय कोरेंची सध्या घोडदौड सुरू आहे। विनय कोरे हे जसं मी सांगितलं तसं शांतपणानं राजकारण करणारा एक नेता आहे। त्याच पद्धतीनं त्यांची बुद्धी इतकी चाणाक्षपणे आणि चलाखीने चालत असते की ज्यावेळी जसा प्रसंग येईल त्या प्रसंगाचा कसा फायदा घ्यायचा हे कोरेंना नेमकं माहिती असते। आणि आता त्यामुळेच कोरे आणि भारतीय जनता पार्टीचे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदी सलोख्याचे संबंध झालेले आहेत आणि त्यातून विनय कोरेंना मोठ्या प्रमाणात राजकीय फायदा होत आहे। त्यांच्या सहकार क्षेत्राला फायदा होत आहे। त्यांचा साखर कारखाना असेल, दूध संघ असेल किंवा त्यांनी काही ठिकाणी धरणांवर वीज निर्मितीचे प्रकल्प उभे केले आहेत। तो अनुभव घेऊन आता सध्या त्यांना तिलारी या ठिकाणी सुद्धा असाच प्रोजेक्ट राबवण्यासाठीची परवानगी आणि निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। ह्या विनय कोरेंच्या राजकीय पावलांचे हे जर टप्पे आपण अभ्यासले तर ते अत्यंत हुशारीने प्रत्येक वेळ कशी साधायची ते समजून घेतात। आता मूळ मुद्दा जो येतो विनय कोरेंचा राजकीय कट शिजतोय, तर हा कट कोणता शिजतोय तर विनय कोरे हे हा कट स्वतः शिजवत नाहीत तर त्याला भारतीय जनता पक्षाचा सुद्धा मोठा पाठिंबा आहे। पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जम बसवण्यासाठी कोरे यांच्यावर मोठी धुरा देण्यात आलेली आहे। आणि भारतीय जनता पार्टीनं कोरेंना तुमचा पक्ष वाढवा आणि आमचाही पक्ष वाढवा अशी दुहेरी जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळं कोरे हे सध्या राजकारणाच्या पटावर सुसाट आहेत। आम्ही खूप दिवसांपूर्वी किंवा 1-2-3 महिन्यापूर्वी हा विषय सांगितलेला होता की एक ना एक दिवस कोरेंना जरी मंत्रिपद मिळालं नाही तरी त्यांना हुकमी हक्का म्हणून ह्या 3-4 जिल्ह्यात मानाचं स्थान मिळणार आहे आणि ते आता खरं होत आहे। कारण विनय कोरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। आणि यात फक्त विनय कोरेच आहेत असं नाही तर भारतीय जनता पार्टीचे सुद्धा काही नेते आहेत। पण जी धुरा दिलेली आहे, जी मुख्य धुरा आहे ती विनय कोरेंच्या खांद्यावर आहे आणि विनय कोरे त्यानुसार पावलं टाकत आहेत। विनय कोरेंचा जो राजकीय कट शिजतोय तो म्हणजे अन्य पक्षातील नेते आपल्या बरोबर घेणे, अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देणे आणि आपले पक्ष प्रबळ करणे। आपले पक्ष म्हणजे मी मुद्दा म्हणतोय आपले पक्ष, कारण जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टीला प्रबळ करणे हाच सध्या विनय कोरेंचा अजेंडा दिसून येत आहे आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातील अलीकडचे बदल पाहता या ठिकाणी निश्चितच विनय कोरे यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे। एवढंच नव्हे तर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या म्हणजेच गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत सुद्धा विनय कोरे यांनी छुप्या रीतीनं अत्यंत पद्धतशीरपणे असं काम केलेलं आहे की तो कट कसा शिजला हे काही दिवसानंतर प्रत्येकाच्या लक्षात येणार आहे। विनय कोरे यांनी या निवडणुकीतून म्हणजे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून एका दगडात 2 पक्षी मारलेले आहेत। विरोधकांनी नामोहरण केलेलं आहे आणि आपल्या महायुतीतील काही नेत्यांना थोडं थंड बसायचा अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितलेलं आहे। हे यातून दिसून येत आहे। कारण सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होणार हे ठामपणे सांगितलेलं होतं, पण ऐनवेळी त्याला कलाटणी मिळाली आणि महायुतीचा पण सतेज पाटलांच्या मित्राचा चिरंजीव
गोकुळचा अध्यक्ष झाला. हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळचे अध्यक्ष झाले. या एकूण घडामोडी पाहता विनय कोरे यांनी अत्यंत जागरूकपणे पण तितक्याच थंड डोक्यानं कसं राजकारण हाताळलेलं आहे याचा एक एक पैलू पुढील काही दिवसात उघड होत जाणार आहे. विनय कोरे यांची ही जी पावलं पडत आहेत किंवा त्यांचा जो राजकीय कट शिजत आहे याचा निश्चितच जाणकारांना आता वास येऊ लागला आहे की विनय कोरे कोणत्या पद्धतीनं राजकीय कट शिजवतायत हे राजकारणातील काही धुरंधर जाणकार निश्चितच जाणत आहेत, जाणून आहेत. विनय कोरे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मोठं करत असतानाच महायुतीतीलच काही जणांना मात्र बाजूला करण्याच्या राजकीय खेळीत सुद्धा ते दिसून येतील हे भविष्यात दिसणार आहे. पण आज जी विनय कोरेंची जी चाल आहे किंवा तो राजकीय डाव आहे तो जे खेळतायत तो निश्चितच भविष्यात भारतीय जनता पक्ष आणि जनस्वराज्याला फायद्याचं ठरणार आहे हे तितकंच खरं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.